सध्या प्राध्यापक शांता केळकर यांचं आरोग्य आणि आहारशास्त्र हे पुस्तक वाचत होते. त्यातली काही अतिशय महत्त्वाची माहिती संग्रहित करून ठेवत असताना काही मुद्दे तुमच्यासोबत शेअर करावेसे वाटले. एक प्रकरण येतं ज्यामध्ये गर्भारपण आणि बाळंतपणातील आहार याबद्दल खूप छान सांगितलंय. आणि म्हणूनच आजपासून एक नवीन सिरीज सुरू करते आपल्या चॅनलवर, ती म्हणजे हेल्दी प्रेग्नन्सी सिरीज. या सिरीजमध्ये आपण बघणार आहोत बाळंतपणात घ्यावयाची काळजी, बाळंतपणातील योग्य आहार आणि आणखीनही बऱ्याच गोष्टी आपण ह्या सिरीजमध्ये कव्हर करणार आहोत. गर्भारपण ही शरीराची नैसर्गिक वाढीची अवस्था आहे. या काळात आईच्या शरीरात अनेक बदल होतात. अनेक नवीन पेशी तयार होतात, रक्ताचं प्रमाण वाढतं, बाळाचे प्रत्येक अवयव निर्मिती सुरू असते. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गर्भारपणाच्या सुरुवातीच्या काळात उलट्या होणं, मळमळ होणं हा त्रास आईला होतो. कारण पहिल्या 3 महिन्यात अनेक बदल शरीरात होत असतात, हार्मोनल बदल खूप वेगाने होतात, त्यामुळे ह्या गोष्टी होतात आणि हे नॉर्मल आहे, हे सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे. का होतो हा त्रास? तर आई आणि बाळ यांच्यामध्ये प्लेसेंटा तयार होत असतो आणि या प्रक्रियेदरम्यान काही रसायनं रक्तात मिसळतात आणि त्यामुळे पचनक्रिया मंदावते. त्यामुळे भूक न लागणं, मळमळ होणं, उलट्या होणं हे त्रास होत असतात. त्यामुळे या काळात आईने जास्त जेवलं नाही पाहिजे, थोडं थोडं वारंवार खाणं योग्य राहतं. रिकाम्या पोटी सुद्धा नाही राहिलं पाहिजे. सुकामेवा असेल किंवा हलकं अन्न, दूध हे या काळात घेणं योग्य ठरतं.